नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोगाचे 3 प्रकार बघितलेले आहे, ज्यामध्ये कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग हे आपण 3 प्रकार बघितलेले आहेत। त्यानंतर आपण आता याच लेक्चरचा दुसरा पार्ट घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये आपण मिश्र किंवा संकर प्रयोग बघणार आहे। आणि हार्डली हे लेक्चर आपण कमीत कमी वेळेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर तुम्हाला इथं थोडंसं लक्ष द्यायचं आहे आणि लक्ष देत असताना तुम्हाला काही जे महत्त्वाचे पॉईंट्स वाटले ते तुमच्या बुक्समध्ये उतरून घ्यायचे आहेत। ठीक आहे, तर बघा, सर्वप्रथम मिश्र किंवा संकर प्रयोग हे 3 प्रकारचे असतात, आपल्याला माहीत असलं पाहिजे। तर 3 प्रयोग कोणते आहे बघा, याच्यामध्ये कर्तृकर्म, दुसरा प्रयोग आहे तो आहे कर्मभाव, आणि तिसरा जो प्रयोग आहे लक्षात घ्या संकर प्रयोग, तो आहे कर्तृभाव। लक्षात घ्या। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती, इथे तुम्हाला एक गोष्ट नोटीस करायची आहे फक्त, म्हणजे मी सुरुवातीला ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। नंतर तुमच्यासमोर उदाहरण लिहिलं की तुम्हाला ना त्याचं लिंग, वचन, विभक्ती कोणतीही गोष्ट चेंज न करता तुम्ही त्याचा आन्सर काढू शकाल। तर सगळं प्रथम बघा, आता कर्तृकर्म म्हटलं स्टुडंट, कर्तृकर्म जर म्हटलं तर सपोज आपल्याला लक्षात घ्या कर्तृकर्म विचारलं त्यांनी, तर त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली कर्तरी प्रयोग असेल आणि कर्मणी प्रयोग असेल। जर तुम्हाला कर्मभाव विचारला त्याच्यामध्ये कर्मणी प्रयोग आणि याच्यामध्ये भावे प्रयोगाच्या काही ना काही गुणधर्म असेल, आणि कर्तृभावमध्ये कर्तरी प्रयोग आणि आपण म्हणू शकतो भावे प्रयोग, हे 2 प्रयोग असणार आहे। ठीक आहे, तर आता काय नोटीस करायचं आहे ते पहिल्यांदा तुम्ही इथे बघा। सर्वप्रथम पहिल्यांदा इथे बघा, मी काही उदाहरणं ऑलरेडी अगोदरच लिहून ठेवलेलं आहे आपण, तर इथे ऑब्झर्वेशन करायचं आहे फक्त। ऑब्झर्वेशनवरून हा आपल्याला नियम शिकता येतो। बघा आता कर्तृकर्म, तू कविता म्हटलीस। आता स्टुडंट इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तू कविता म्हटलीस, याच्यामधला कर्ता झाला तू आणि कर्म झाला कविता। आता तूला कोणताही प्रत्यय लागलेला नाही आहे, आणि आपण पाहिलं तर जेव्हा कर्तरी प्रयोग असतो तेव्हा कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागत नाही, म्हणून सरळ सरळ इथं लक्षात घ्या, इथं कर्तू बाहेर काढायचा म्हणजे आपल्याला कर्तू भेटला। आता आपल्याला एक तर भावे प्रयोग घ्यावा लागणार आहे याच्यामध्ये, नाहीतर मग कर्म प्रयोग घ्यावा लागणार आहे म्हणजे कर्मणी, कारण 3 पैकी आपल्याला 2-2चे गट या रूल्समध्ये सांगण्यात आलेले आहे। मग आपण कर्तू फिक्स केलेला आहे, लक्षात घ्या। मग आता राहिलं का की कर्म, तर आता हे मला सांगा, कविता हे काय झाली, इथे कर्म झालं, एक प्रकारे म्हणण्याची क्रिया कवितावर घडलेली आहे, सो हे झालं कर्म, त्यामुळं याच्यामध्ये कर्म असणार आहे। आता हेच जर इथं ला वगैरे याला प्रत्यय लागलेला असता, जसं आपण पाहिलं होतं की कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय लागत नाही, जर इथे प्रत्यय लागलेला असता कविताला, म्हणजे इथं कर्माला जर प्रत्यय लागलेला असता तर डेफिनेटली इथं कर्म न येता भाव आलं असतं। बट इथं कर्माला कोणतेही प्रयोग म्हणजे प्रत्यय लागलेला नाही आहे, त्यामुळे याचं जे आन्सर आहे ते आहे कर्तृकर्म। सगळ्यात सर्वप्रथम तुम्ही 3 गोष्टी लक्षात घ्या, नंतर आपण जेव्हा एक उदाहरण घेऊ तेव्हा तुम्हाला सर्व क्रिस्टलाइज क्लिअर होईल ते। त्यानंतर बघा, दुसरं उदाहरण आहे तुम्ही कामे केलीत। आता तू इथे याला कोणतेही प्रत्यय नव्हता, मग तुम्हीला प्रत्यय लागला आहे काय, तर इथं पण नाही लागलेला आहे, कारण तूचं अनेक वचन तुम्ही होते, त्यामुळे याला प्रत्यय वगैरे लागलेला नाही आहे। तसं इथं काम आहे, कामचं अनेक वचन कामे घेतलेलं आहे, त्यामुळे याला सुद्धा पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। मग बघा, आता तुम्ही कर्तू आहे म्हणजे कर्त्याचे गुणधर्म आहे, आणि हे कर्मणी आहे, याच्यामध्ये कर्माचे गुणधर्म आहे, त्यामुळे हा झाला कर्तृकर्म। लक्षात घ्यायचं आहे फक्त, जास्त आपल्याला खोलात जाण्याची आवश्यकता नाही आहे। म्हणजे असं जर स्टेटमेंट आले तुम्हाला, जर असे जर लक्षात घ्या वाक्य आले, तर याचा आन्सर कर्तृकर्म यायला पाहिजे। त्यानंतर बघा, त्यानंतर कर्तृभाव दिलेला आहे आपल्यासमोर, कर्तृभाव बघा, आईने मुलीला निजवली। इथे लक्षात घ्या स्टुडंट, इथे फक्त इथे आपल्याला कर्माचा विचार नाही करायचा। बघा, कर्ता आहे कर्ता, कर्त्याला काय लागलेला आहे, बघा कर्त्याला काय लागलेला आहे, प्रत्यय लागलेला आहे। इथे कर्त्याला काय लागलेला आहे, प्रत्यय लागलेला आहे, आणि बघा कर्त्याला जेव्हा प्रत्यय लागलेला असतो तेव्हा तो कर्तरी प्रयोग नसतो, त्यामुळं लक्षात घ्या याच्यातला कर्तू जो आहे तो आपण कट केला। काय केलेला आहे, कट केलेला आहे। ओके, मग मला सांगा, इथे कर्तू आपण 3 प्रकार पाहिले, कर्तृकर्म, त्यानंतर दुसरा आहे कर्मभाव, लक्षात घ्या, आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे कर्तृभाव। 3च प्रकार असणार आहे आपल्याला एक्झाममध्ये प्रकार किती असणार आहे, 3। मग मला सांगा, आपण कर्तू याच्यातला कट केलेला आहे, मग 2 ऑप्शनमध्ये तुम्हाला बघा, इथे पण कर्तू आहे, इथे पण कर्तू आहे, म्हणजे डेफिनेटली जे याचं आन्सर येणार आहे स्टुडंट ते येणार आहे कर्मभाव। म्हणजे तुम्हाला कर्मभाव जर ओळखायचा असेल तर फक्त तुम्हाला एवढंच पाहायचं आहे की कर्त्याला कोणता प्रत्यय लागलेला आहे का, आणि इथं प्रत्यय लागलेला आहे म्हणजे कर्ता निघून जातो। आणि बघा 3च प्रकार आहे पुस्तकामध्ये, तर आपण ऑलरेडी कर्तू याच्यामधून कट केला आहे, उरलेला आन्सर कर्मभाव करायचं। मग इथे बघा, इथे कर्माला प्रत्यय जरी लागला तरी याचा तुम्हाला विचार करायचा नाही आहे। बट खाली बघा, आता कर्तृभावचं उदाहरण आहे स्टुडंट, इथे लक्ष द्या, कर्तृभावचं उदाहरण आहे तू। बघा, तू याला प्रत्यय लागला का कर्त्याला, नाही लागलेला आहे, म्हणजेच तुम्हाला हा घ्यायचा आहे कर्तू।
ओके, हा घ्यायचा आहे कर्तू. मग आता इथे बघा कर्तू घेतला, मग आपल्याला कर्तूसोबत कर्म पण आहे एक प्रकार आणि कर्तूसोबत भाव पण एक प्रकार आहे. म्हणजे ऑब्विसली आता आपल्याला एक तर इथं कर्म घ्यायचं आहे आणि इथं भाव घ्यायचं. मग आपण कोणत्या बेसवर घ्यायचं, तर बघा गाईला इथे कर्म आहे, तिला इथे आपण एक कर्म मानू. ओके, लक्षात घ्या कर्म आहे. मग यांना बघा आता यांना काय लागलेले आहे, प्रत्यय लागलेले आहेत आणि यांना प्रत्यय लागले आहे म्हणजे कर्मणी प्रयोग हा होणार नाही. लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणून इथं जो होणार आहे तो होणार आहे कर्तृभाव. मग तुम्ही म्हणाल सर इथं लक्षात घ्या, तर इथे आपल्याला ह्या गोष्टीतून लक्षात घ्या शिकायचं आहे की याला प्रत्यय लागला आहे म्हणजे कर्तरी नाही आहे आणि इथे बघा इथे पण कर्तरी प्रयोग आहे, इथे पण कर्तरी, त्यामुळे हे दोन तसेच कट होते, त्यामुळं कर्मभाव म्हणून इथं लागला असला तरी आपल्याला त्याचा विचार करायचा नाही आहे. बट वरच्या आणि हा जो खालचा प्रकार आहे म्हणजे इथं कर्तुकर्म आणि कर्तृभावमध्ये आपल्याला इथे कर्माचा विशेष विचार करावा लागणार आहे. ओके, क्लिअर झालं इथपर्यंत सर्वांना समजलं. आता बघा मी तुम्हाला एक उदाहरण देतो जे थोडं याच्यापेक्षा वेगळं आहे. कसं बघा, ते उदाहरण आहे तू मला फूल दिलेस. एक उदाहरण घेतलं आहे स्टुडंट, तू मला फूल दिलेस. आणि आता तुम्हाला पेपरमध्ये विचारलं, लक्षात घ्या, आता पेपरमध्ये तुम्हाला विचारलं की हा लक्षात घ्या हा कर्तू कर्म प्रयोग आहे, दुसरा प्रकार आहे आपला कर्मभाव आहे की लक्षात घ्या कर्तृभाव आहे. हे तीन ऑप्शन आहे तुम्हाला. आता तुम्ही इथे द्विधा अवस्थेत सापडणार आहे. कसं, तर ते आपण क्लिअर कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. कारण बघा असं जर तुम्हाला वन लाईनर टाईप जर सगळं आलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आता इथे महत्त्वाचं काय बघा स्टुडंट, मला हे पण कर्म आहे आणि फूल हे पण कर्म आहे. जे सजीव असते, ओके, जे सजीव असते ते अप्रत्यक्ष कर्म असते, तर जे निर्जीव असते लक्षात घ्या ते प्रत्यक्ष कर्म असते. मग आता काय होणार आहे, तू आहे, लक्षात घ्या तू म्हणजे ऑब्विसली हा कर्तू प्रयोगाचे याच्यामध्ये गुणधर्म आहे. म्हणजे आपण याच्यातला कर्तू आहे म्हणजे आपण हा कर्मभाव येथे कट केलेला आहे. इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही, कारण तू जिथे जिथे होता लक्षात घ्या तिथे तिथे आपण कर्तू हा प्रकार याच्यामध्ये आणलेला होता. ओके, आता आपल्यासमोर द्विधा अवस्था निर्माण झालेली आहे. कारण बघा इथे जेव्हा आपण याला प्रत्यय लागला होता तेव्हा आपण कर्तृभाव घेतला होता आणि इथे जेव्हा त्याला प्रत्यय नव्हता तेव्हा आपण कर्तृसोबत कर्म घेतलेलं होतं. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की कर्माला प्रत्यय लागला तर तो कर्मणी होणार नाही आणि इथे जर कर्माला प्रत्यय लागला नाही तर तो कर्म होणार. जर इथे प्रत्यय लागला तर तो कर्मणी होणार नाही आणि कर्माला जर प्रत्यय लागला नाही तर तो कर्मणी होणार. लक्षात घ्या मी काय म्हणत आहे तर. ओके, मग आता बघा, मग मलाचा विचार करतो आपण तर आपण याचा आन्सर कर्तृभाव काढू आणि जर आपण फुलाचा विचार करू तर आपला आन्सर कर्तृकर्म येणार आणि ऑप्शनमध्ये दोन्ही पण ऑप्शन अवेलेबल असणार आहे. तर मग इथं नेमकं काय घ्यायचं आहे, आन्सर तर एकच घ्यायचं. तर एक नेहमी लक्षात घ्या, जेव्हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म अशी दोन कर्म आले तर तुम्हाला इथे जे विचार करायचा आहे तो नक्कीच प्रत्यक्ष कर्माचा करायचा आहे, तुम्ही विचार केल्याप्रमाणे. त्यामुळे याचं जे आन्सर असणार आहे ते असणार आहे स्टुडंट कर्तृकर्म. लक्षात घ्या, याचं जे आन्सर असणार आहे ते कोणतं असणार आहे, कर्तृकर्म. हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं इथं कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही. आणि हे जर सिंपल जर असं असलं असतं तू फुल दिलेस तर मग आपल्याला काही प्रॉब्लेमच नसता. तू आपण कर्तू घेतला असता आणि फुलाला कोणताच म्हणजे कर्माला इथं कोणताही प्रत्यय नव्हता त्यामुळे आपण डायरेक्ट कर्मणी घेतलं असतं. पण दोन आहे त्यामुळे आपलं इथं कन्फ्युजन जर झालं तर या पद्धतीनं तुम्हाला ते सॉल्व करायचं आहे. आता तुम्ही कोणतेही पुस्तकातले उदाहरणं जर बघितले आणि जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षपूर्वक जर बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि काही जर तुम्हाला अडचणी असल्या तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. यानंतर आपण पुन्हा असाच एक जो महत्त्वाचा किंवा मग एखादा किचकट जो टॉपिक असतो तो समोर आपल्या यूट्यूब चॅनल थ्रू घेऊन येणार आहे. आय होप की तुम्हाला हे लेक्चर समजलेलं असेल. थँक्यू सो मच.